नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 17 जानेवारी अ, महाराष्ट्र राज्यामधले म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे निकाल आलेले आहेत. भाजप किंवा एनडीएचे जे कोणी समर्थक मतदार होते, त्यांना खुश करून जाणारे हे निकाल आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, पक्षाचंही अभिनंदन आणि खास करून त्यांचे नेते अ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पावलं टाकली आणि ज्या पद्धतीने राजकीय खेळी केल्या, त्याला हे आलेलं उत्तम फळ आहे असं म्हणता येईल. अर्थात माझं म्हणणं असं आहे, की प्रत्येक निवडणूक जी आहे, ती सर्वांना काहीतरी शिकवून जाते. जशी ती प्रत्येक पक्षाला काहीतरी शिकवण देते, तशीच ती मतदाराला सुद्धा शिकवण देत असते. अ, आपण डोळे उघडे ठेवणार असलो तर अर्थात. आता हा प्रत्येकासाठी काय धडा आहे, तो तुमचं तुमचं विश्लेषण करून तुम्ही जरूर करू शकता. मी सहसा त्या गोष्टींवरती बोलत नाही, त्यामुळे आत्ता बोलत नाहीये, पण तुमचं अभिनंदन करते आणि पुढे जाते आजच्या विषयाकडे. कारण विषय अतिशय महत्वाचा आहे. हा जानेवारी महिना आहे ना, 17 तारीख आहे आज. म्हणजे पुण्यापुऱ्या 10 दिवसामध्ये 26 जानेवारीला दिल्लीमध्ये दिमागदार शानदार सोहळा होत असतो. या दिवशी आपण विजय पथावरती भारताचे जे लष्करी सामर्थ्य आहे, त्या लष्करी सामर्थ्याची चुणूक संपूर्ण जगाला दाखवत असतो. आणि या समारंभासाठी म्हणून एक परदेशी पाहुणे बोलावण्याची आपल्याकडे प्रथा आहे, परंपरा आहे. त्यानुसार यावर्षी अ, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फोन डेर लेयन येणार आहेत. त्यांच्या जोडीला युरोपियन कमिशनचे जे अध्यक्ष आहेत ते अँटोनियो कॉस्टा हे सुद्धा येणार आहेत. आणि ह्या 2 अर्धवारीय स्थानी असलेल्या व्यक्ती जेव्हा भारतामध्ये येतात, तेव्हा इथे काही ना काहीतरी युरोप आणि भारत यांच्या संदर्भामध्ये मोठी पावलं टाकली जात आहेत, याची आपल्याला सहज चुणूक मिळाली असेल. आणि हे इतकंच नाहीये, तर त्याच्याच जोडीला इथे फ्रान्सचं शिष्टमंडळ आलेलं होतं आणि भारताने राफेलच्या खरेदी कराराची शेवटची म्हणजे अंतिम पायरी म्हणून आपण 114 विमानं विकत घेण्याची तयारी केलेली आहे. त्याच्याच पाठोपाठ इथे तुम्ही बघितलं असेल तर जर्मनीचे बेन्झ पण इथे आले आणि त्यांनी देखील भारतासोबत बोलणी केल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये सॅफ्रन या कंपनी सोबत आपला जसा करार होणार आहे तसा जर्मनी सोबत अनेक काही कंपन्या आहेत त्यांच्या सोबत सुद्धा महत्वाचे करार केले जातील. अगदी 1 वर्ष नुसतं तुम्ही जर का मागे जाल ना, किंबहुना आपण समजा म्हणू युक्रेनच्या युद्धाला जेव्हा आरंभ झाला तेव्हापासून ह्या युरोपानी भारतावरती एक प्रचंड दडपण टाकलेलं होतं. प्रचंड दबाव टाकलेला होता त्यांचा. आणि ते सतत आपल्याला टोमणे मारत होते, की भारत काय न्यायाची बाजू आहे, तिच्या बाजूने उभा नाहीये. आणि पुतीन हे कसे हुकुमशहा आहेत आणि हे हुकुमशहा हे युक्रेनला कसे पायदळीत उडवतायत, त्यांचे हक्क पायदळीत उडवतायत. तिथे असलेली जनता, तिथली मुलं पळवून नेली इथपासून काय वाटेल ते आरोप केले गेले. सरतेशेवटी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांना उत्तर दिलं, की युरोपला असं वाटतं, युरोपचा असा समज आहे, की युरोपचे प्रॉब्लेम हे सर्व जगाचे प्रॉब्लेम आहेत. पण सर्व जगाचे प्रॉब्लेम असतात, तेव्हा ते युरोपाचे प्रॉब्लेम नसतात. त्या जयशंकर युरोपला असं सांगत होते, की ज्यावेळेला भारत अडचणीत असतो, त्यावेळेला तुमच्यापैकी कोणीही आमच्यासाठी न्यायाची बाजू म्हणून कधी उभा राहिलेला आम्ही बघितला नाही. आता तुम्हाला एक बाजू न्यायाची वाटते म्हणून भारताने आपलं वजन तिथे खर्ची घातलं पाहिजे, ही तुमची जी मागणी आहे, जी अपेक्षा आहे, ती कितपत रास्तय? इतका रोखठोक प्रश्न परराष्ट्र मंत्र्यांनी तेव्हा विचारला होता. आणि हेच सगळे पाश्चात्य देश आहेत युरोपातले, जिथून नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये मोठमोठाल्या कारवाया आणि कारस्थानं केली जात होती. मोदींना पाडायचं कसं, त्यांचा राजकीय प्रभाव नष्ट कसा करायचा, ह्याची सर्वात मोठी कारस्थानं जर कुठे रचली गेली असेल, तर ती या युरोपामध्ये रचली गेली.
फ्रान्स आणि जर्मनी त्याला अपवाद नाहीये, नॉर्वे अपवाद नाहीये, स्वीडन अपवाद नाही आणि डेन्मार्क अपवाद नाहीये. इतरही अनेक देश त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. पण हे सगळे जे आहेत, हे आज म्हणतात ना, म्हणजे त्या काळामध्ये ते राग हंबरडा गात होते. त्यांचा अश्रू थांबवायला कोणी नव्हतं इथे. अश्रू कशासाठी गाळतायत ते त्यांचं त्यांना सुद्धा कळत नव्हतं. योग्य कारणासाठी अश्रू ढाळले असते, तर मोदींनी प्रतिसाद सुद्धा दिला असता. परंतु तुम्ही नक्राश्रू ढाळत होतात आणि त्याच्या मागे भारताने आपली पुण्याई खर्ची घालावी अशी तुमची अवास्तव एक अपेक्षा होती. तिला प्रतिसाद देणं कठीण होतं. पण हळू म्हणतात ना, पैशाची सोंग मित्रांनो कोणाला आणता येत नाहीत आणि युरोपाचं आज तेच झालेलं आहे. अमेरिकेनी अत्यंत चाणाक्षपणे अशी पावलं टाकली, की त्यांनी पहिला युरोपला खड्ड्यात टाकलाय आणि तो खड्ड्यात असा टाकलेला आहे, की आता वर येणं युरोपाला मुश्किल झालेलं आहे. बघा विचार करून तुम्ही. युक्रेनच्या निमित्ताने घोड्यावर बसवलं कोणाला? युरोपला बसवलं. युयुत्सू सगळा म्हणजे आता युद्ध झालंच पाहिजे म्हणून आग्रही भूमिका कोण घेत होतं? युरोप घेत होता. अमेरिका सुद्धा थोडी मागे होती. ते इतके चाणाक्ष आहेत, की ते तोंडाने बोलत नव्हते. ते ह्यांना पुढे करत होते. आणि ह्यांच्या तोंडून सगळं रशियावरती टीकास्त्र चाललेली होती. भडीमार चाललेला होता अक्षरशः. ज्यांना पुढे केला. झेलेन्स्कीला पुढे करून हा सगळा नाटक चाललेलं होतं आणि मग त्या प्रकारामध्ये युरोप तरी सुद्धा रशियाकडून एनर्जी तर घेतच होता. मग अमेरिकेने काय केलं तर यांचा नॉर्ड स्ट्रीम 2 नावाची जी पाईपलाईन बांधलेली होती, रशियापासून जर्मनीपर्यंत गॅस येत होता त्याच्यामधून. त्याच्यासाठी बिलियन्स ऑफ डॉलर्सचा खर्च केलेला होता. ती नॉर्ड स्ट्रीम पाईप लाईन जी आहे ती उडवली गेली, कट कारस्थान करून उडवली. त्याच्यामध्ये मदत केली ती टेक्निकल असिस्टन्स आणि इतर पुरवला तो अमेरिकेने आणि हस्तक होते युक्रेनचे. हे आता जर्मनी बोलून दाखवतो आहे. जर्मनी बोलून दाखवत आहे. मग हे जर का तुम्हाला कळतं आणि गंमत अशी की ते बायडेन साहेब म्हणतायत नॉर्ड स्ट्रीम 2 आम्ही उडवून देऊ. शेजारी जर्मनीचे चान्सेलर उभे आहेत आणि ते आक्षेप घेत नाहीत, की नाही ही माझ्या देशाने याच्यावरती पैसा खर्च केलाय, हे उडवू नका. आम्ही एक वेळ गॅसचा पुरवठा बंद करतो. पण तुम्ही पाईपलाईन उडवू नका. एवढं सांगायचं सुद्धा धाडस नव्हतं उरलेलं यांच्यामध्ये. इतके हे अमेरिकेचे दास होऊन गेलेले होते. आता तो गॅस थांबला, एनर्जी थांबली. जो स्वस्तामध्ये रशिया तेल देत होता, ते तेल थांबलं. मग काय तर रशियाकडून तेल भारताने घ्यायचं, प्रोसेस करायचं आणि ह्यांना स्वस्त दरात पोचवायचं. ते देखील दुखायला लागलं. म्हणजे जयशंकर यांना पुन्हा एकदा सांगावं लागलं, की युरोपियन युनियनच्याच नियमानुसार ज्या वेळेला रशियाचं तेल आम्ही त्याचं शुद्धीकरण करतो आणि मग तुम्हाला देतो, तेव्हा ते रशियन तेल उरत नाही, ते भारतीय तेल होतं. तेव्हा त्याच्यावर सँक्शन्स लागू शकत नाही. पण यांची अपेक्षा अशी होती, की भारताने तेल खरेदी थांबवावी. आजपर्यंत भारताचं पर्सिक्युशन, छळणूक भारताची चाललेली आहे, ती या मुद्द्यावर चालली आहे आणि आग्रह त्याच्यासाठी युरोपाचा. हाच युरोप स्वस्तातली एनर्जी रशियाकडून घेत होता. स्वस्तातल्या वस्तू चीनकडून घेत होता आणि स्वस्तातलं संरक्षण अमेरिकेकडून घेत होता. गाजरं खात कुशीत बसलेले होते सगळे. ह्यांना कसलीच तोशीच नव्हती. आता सगळं त्यांच्या खांद्यावरती पडल्यानंतर डोळ्यासमोर काजवे चमकायला लागलेले आहेत. डोळ्याचे चमकणार. आता कबूल करायला लागला. फ्रान्स कबूल करतोय, जर्मनी कबूल करतोय. ब्रिटन कबूल करतोय, की कदाचित आम्हाला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडे जावं लागेल कर्ज घेण्यासाठी म्हणून. काय अवस्था आली कल्पना करा. कुठून कुठे पोचली घसरगुंडी आणि हे सगळं कशासाठी? तर एका इगोसाठी, दुरभिमानासाठी, की आम्हाला रशियाला उद्ध्वस्त करायचंय. का उद्ध्वस्त करायचंय? रशियाने काय केलंय तुमचं? तो त्याच्या देशामध्ये सुखात राहत होता. असो, पण आता जेव्हा पाय जमिनीला लागले, तेव्हा दुःख संपलेलं नाहीये. कारण त्या दुःखावरती डागणा देण्यासाठी म्हणून अमेरिकेने आता सांगितलेलं आहे, इथून पुढे संरक्षण फुकट मिळणार नाही. आपला खर्च करा. 3 ते 5% खर्च वाढवा डिफेन्स बजेटमध्ये तुमचा.
आणि अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी करा आणि संरक्षण सिद्धता करा. संरक्षण सिद्धता तुम्ही नुसती शस्त्रास्त्र घेऊन होत नसते. ती शस्त्रास्त्र वापरणारे माणसाचे हात लागतात. ते माणसं आहेत कुठे? सैन्य बांधलंय कुठे? तिथपासून सुरुवात आहे या लोकांची. आणि कसे कोंडीत पकडले गेलेत बघा. सगळीकडून मजा चाललेली होती. आता सगळीकडून चौबाजूनी संकटं आली. तेव्हा ट्रम्प यांनी असा पेच घातलेला आहे, की इथून पुढे नेटो राहते की नाही हा प्रश्न या लोकांना पडलाय. नेटो म्हणजे काय? नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याचा अर्थ असा, की हे सर्व जे युरोपातले देश आहेत आणि अमेरिका यांनी मिळून एक संयुक्त करार केलेला होता. संयुक्त करार केला होता. त्या संयुक्त करारानुसार, की जर करारामध्ये असलेल्या एखाद्या देशावरती परकीय आक्रमण झालं, तर हे सगळे देश मिळून त्याचा सामना करतील. हा त्याचा गाभा होता आणि सगळ्यांनी मिळून एकत्रित संरक्षण जय्यत सिद्धता करायची, हा त्याचा दुसरा गाभा होता. आज अमेरिका म्हणते, की युक्रेन युद्धात आम्ही तुमच्या सोबत नाही. शस्त्रास्त्र पाहिजेत आमच्याकडून विकत घ्या आणि वापरा. तुम्हाला युद्ध करायचं तर आम्ही थांबवत नाही. नाहीतर मी सांगतो तो शांतता करार करा. म्हणजे अमेरिकेने धोका दिलेला आहे. दगा-फटका झाल्यानंतर आता जाग आलेली आहे आणि मग कळत नाही जायचं कोणाकडे. जाए तो जाए कहां? त्यावेळी मोदी आठवले आता. आता त्यांना लक्षात येतंय, की पुतीन यांचं आक्रमण जर का रोखायचं असेल, तर फक्त मोदी मदत करू शकतात. ट्रम्प सुद्धा मदत करू शकत नाही. आणि ट्रम्पच्या हातामध्ये नाही पुतीनला सांभाळायचं, त्याला आवरायचं. मोदी 4 शब्द ऐकू शकतील. कारण मोदींनी या अगोदर सुद्धा पुतीनला जाहीरपणे 4 शब्द ऐकवले. "धिस इज नॉट द टाईम फॉर वॉर." हा युद्धाचा काळ नाही, असं मोदींनी पुतीनना डोळ्यात डोळे घालून सांगितलं. एवढं धैर्य, धाडस दाखवणारा जगामध्ये दुसरा कोणी नेता आज आलेला नाही. तेव्हा युरोपला आता जाग आलेली आहे. पण ती जाग जेव्हा आलेली आहे ना, तेव्हा मोदी हे मोदी आहेत. ते किंमत वसूल केल्याशिवाय राहत नाहीत आणि ती किंमत कसली आहे? जी सुरुवात कुठून झाली? ब्रिटनशी झालेल्या फ्री ट्रेड अग्रीमेंट पासून. तुम्हाला आठवत असेल ते किअर स्टार्मर इथे बहुतेक ऑगस्टच्या महिन्यामध्ये आले होते आणि धूम-धडाक्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट झालं. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाशी झालं, त्याच्यानंतर न्यूझीलंडशी झालं आणि आता कॅनडाचं सुद्धा फायनलाइज होईल अशी चिन्ह दिसतायत. अजून झालंय असं म्हणत नाही. आणि आता ह्या ज्या उर्सुला फोन डर लेयन येतायत ना दिल्लीमध्ये, त्या युरोपियन युनियनच्या वतीने असं फ्री ट्रेड अग्रीमेंट किंवा तत्सम अशा प्रकारचे करार होतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. या युरोपियन युनियनमध्ये भारताच्या बाजूनी बोलणारी जर का कोणी स्पष्ट बोलणारी कोण व्यक्ती आजपर्यंत होती, तर ती इटालीच्या जॉर्जिया मेलोनी होत्या. पण आता या सगळ्यांना सूर बदलावे लागलेले आहेत आणि ते सूर काय बदललेले आहेत त्यांनी. जे जर्मनीचे बेन्झ आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे, की इथून पुढे आम्हाला भारताच्या मदतीशिवाय हे लोक वरती येणं शक्य नाही. संपूर्ण इंडस्ट्री धोक्यात घातलेली आहे. तिथे एनर्जीच नाही. जिथे एनर्जी नाही, वीज नाही स्वस्त, तेल नाही स्वस्त, तिथे तुम्ही काय करणार? हा प्रश्न आहे ना. तुम्हाला जर का स्वस्त उत्पादन बनवायचं असेल, तर या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टीच तुमच्याकडे नसतील, तर काय होणार? हा प्रश्न आहे. तेव्हा या पद्धतीने जेव्हा काम केलं, त्याचे जे दुष्परिणाम आहेत, म्हणून आता भारताचे पाय धरायला येतात. अन्यथा आले नसते. ह्यांचा म्हणतात ना ते 7वे आसमान पर आहेत ते अजूनही आहेत. पाय जमिनीला लागलेले नाहीयेत. फक्त आता भारताशी फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं नाही, तर आपली अर्थव्यवस्था उन्मळून पडेल ह्याची खात्री भासल्यामुळे पुढे आलेले आहेत. एवढंच आहे. अर्धं पाऊल टाकलेलं आहे. फार झालेलं नाहीये. पण राग हंबरडा संपला. म्हणजे मोदींना काढा, मोदी कसा हुकुमशहा आणि तो कसा हिंदुत्ववादी आहे, सनातनी प्रवृत्तीचा वगैरे, वगैरे. ऑल नॅरेटिव्हज आर सेट असाइड. सगळ्या बाजूला पडले आणि मग आता भारत हा कसा प्रगतीशील देश आहे, त्याची आर्थिक प्रगती होतीये, ह्याच्यावरती यांचा भर आला. हं. त्यामुळे जर्मनीनी सूर कसे बदललेत बघा. जर्मन चॅन्सेलर फ्रेडरिश
Merz calls Russia a European nation and expresses hope that European Union will achieve a balanced relationship with Moscow. This marks a clear softening of the usual EU rhetoric and signals a pragmatic shift. India is increasingly acting as a bridge between Russia and EU nations, encouraging dialogue and reconciliation. This reflects the visionary foresight of Narendra Modi, who consistently emphasizes Vasudhaiva Kutumbakam. त्यामुळे आत्ताच्या घडीला हे ओरडत होते ट्रम्प यांनी जो शांतता करार दिला यांच्या हातामध्ये, ते म्हणतात पण ह्याच्यामध्ये आमच्या सुरक्षेची हमी नाही. उद्या रशियाने आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही काय करणार? तर पुतीननी 10 वेळा डिक्लेअर केलेलं आहे, की मी युरोपवरती आक्रमण करणार नाही. मी लिहून देतो, मी आक्रमण करणार नाही. तेव्हा भारताचा सुझाव एकच होता. भारत काय म्हणाला, तुम्हाला सुरक्षेची हमी पाहिजे. रशियापासून सुरक्षा पाहिजे तुम्हाला, तर आधी त्याच्याशी बोला. त्याला काय पाहिजे ते ऐका. त्याचं म्हणणं काय आहे ते बघा. तुमचं काय आहे बघा. कुठेतरी सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न करा. ते न करता तलवारबाजी चाललेली होती. तिथून आता पाय जमिनीला लागलेले आहेत. तेव्हा रशिया हा युरोपियन देश आहे, असा यांना साक्षात्कार झालेला आहे. मग आतापर्यंत काय होतं? त्या युक्रेनवरून युद्ध कशाला लढायचं होतं? आणि आता ग्रीनलँड हे सगळं युक्रेन कमी पडला म्हणून ट्रम्पनी तिथे ग्रीनलँडचा षटकार मारलाय. ग्रीनलँड विषय राहिलेला आहे, कारण त्याच्यासाठी मी थोडी थांबलेली आहे, की मॅटर्स कुठे जातात. आत्ताच्या सध्याच्या घडीला नुसते बॉल्स आहेत ना, ते टोलवा-टोलवीचं राजकारण चाललेलं आहे. अजून थोडं थोडं खाली यायला पाहिजे. मग आपल्याला करता येईल. पण ही अवस्था आहे, त्या ग्रीनलँडचं संरक्षण करायचं. तुम्हाला कंट्रोल हवा कशासाठी? नियंत्रण हवं कशाला? ज्याच्यावर तुम्हाला नियंत्रण पाहिजे त्याचं संरक्षण तुम्ही करू शकता का? ते संरक्षण करू शकत नसाल, तर तुम्हाला नियंत्रण कशाला हवंय? हा प्रश्न असतो. आणि हा प्रश्नाचं उत्तर नाहीये ईयूकडे. चं कारण असं, की एक तर अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे. पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्याच्या जोडीला सर्व देशांनी मुस्लिम देशांमधून रॅडिकलिस्ट आणून ठेवलेले आहेत. मूलतत्ववादी, कट्टरपंथी, इस्लामी ज्यांना या सर्व देशांनी हाकलून दिले. त्यांना नको आहेत ते सगळे रॅडिकलिस्ट, कारण त्यांना माहिती आहे, की देशामध्ये अशांतता पसरवणार. त्या आपल्या देशातली अशांतता पसरवणारे सगळे त्यांनी एका मोठीत बांधले आणि ते पाठवले कुठे? युरोपात पाठवले. आता ते तिथे उच्छाद मांडतायत. म्हणजे तुमचा समाज एकसंध राहिला नाही, त्याचं समाज जीवन सुरक्षित नाही, तुमच्या देशाची सुरक्षा नाही, तुम्हाला अर्थव्यवस्था चालवता येत नाही आणि गमजा केवढ्या होत्या. भारताला तंबी देत होते. ते आले आता उर्सुला फंडे मी म्हटलं तसं 26 जानेवारी म्हणजे 25 ला बाईसाहेब इथे हजर होतील. तेव्हापासून आपल्याला बातम्या ऐकायला मिळतील आणि तुम्ही देखील जरूर बघा. पण हा जो प्रवास झालेला आहे ना, राग हंबरडा ते राग कालिंगडा. कालिंगडा राग जो असतो, तो असा उगवत्या पहाटेनुसार गायला जातो. म्हणजे असं म्हणतात, की पहाटे 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत हा कालिंगडाचा वेळ दिलेला आहे. तेव्हा हे आता कालिंगडा गायला त्यांनी सुरुवात केली आहे. 4ला ते कुठेतरी सूर्योदय होईल, अशी त्यांनाही अपेक्षा असेल. आपणही अपेक्षा बाळगायला हरकत नाही. कारण भारताला युरोपाशी शत्रुत्व घेण्यामध्ये काही बिलकुल स्वारस्य नाहीये. आपला एक वेगळा दृष्टिकोन आहे, त्यानुसार आपण चाललेलो आहोत. आणि एक प्रकारे तुम्ही बघाल, तर ते म्हणतात ना, समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. तिथे व्यसन शब्दाचा अर्थ संकट असा आहे. जेव्हा एकच समान संकट, सामायिक संकट तुम्हाला छळत असतं, ग्रासत असतं, तेव्हा असे लोक एकत्र येतात आणि ते संकट आजच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प झालेला आहे. जो डोनाल्ड ट्रम्प भारताला छळतोय, पुतीनला छळतोय, चीनला छळतोय, तोच युरोपाला छळतोय. हे लक्षात घ्या. तेव्हा हे सगळेजण एकत्र आले, तर त्याच्यामध्ये पुन्हा नवल नाही, पण फक्त एकत्र येण्याची कॉमन अंडरस्टँडिंगचे जे ग्राउंड्स आहेत, पॉइंट्स आहेत, ते तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर असायला पाहिजेत. मोदी कुठल्याही लंब्या-चौड्या वाता करत नाही. आत्ताच्या घडीला ते फक्त पहिला व्यापार सुरळीत करा. एकदा व्यापार सुरळीत झाला, की मग पुढचे संबंध कसे बांधायचे ते कळू शकतं. इतकी
मोदींचं आपल्याला माहिती आहे. तुम्हाला पहिल्या टर्ममध्ये त्यांनी काय सांगितलं? स्वच्छ भारत योजना घेतली. स्किल इंडिया योजना घेतली. स्किल्सच नव्हती. तुमच्या लोकांना जर का नोकऱ्या द्यायच्या, तर त्याच्या हातामध्ये काहीतरी स्किल पाहिजे ना, की बाबा हे काम मी करू शकतो. असं सांगू शकत नव्हते. तेव्हा ते स्किल डेव्हलपमेंटचे पहिले प्रोग्राम घेतले. स्वच्छ भारत म्हणजे काय? त्याचं महत्त्व द्यायचा प्रयत्न केला. समजवायचा प्रयत्न केला. डिमॉनिटायझेशन केलं. म्हणजे जिथून काळ्या पैशाचा उगम होता, ते सगळे सोर्सेस बंद केले. बँकांकडे प्रचंड मोठी कर्ज साठलेली होती. ती वसुली करण्याचा प्रयत्न केला. अशा इथून मोदी सुरू करतात. आता युरोपाला पण कळेल, की संबंध सुधारायचे असतात. तो कालिंगडा जो आहे, तो टिपेला जाईपर्यंत त्यांना काय अजून 4-5 तास लागणार आहेत त्याला. दे आर ऑन द राइट पाथ, प्रोव्हायडेड दे डोंट लीव्ह इट नाऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. मी का सांगते माहितीये का? मला अनेक व्हिडिओ आवडतात. मी स्वतःच ते लाईक बटन दाबायला विसरते. म्हणून ह्या सगळ्या विनंती परत-परत करत असते. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.